नंदुरबार ते जळगाव मार्गे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेकडून सुरत भुसावळ मार्गावर धावणारी उधना मधुबनी एक्सप्रेस आता काही कालावधीसाठी विशेष गाडी म्हणून सुरू करण्यात येणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात, खानदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीसाठी कोणत्याही प्रकारच्या रिझर्वेशनची आवश्यकता नाही. होय, अचानक प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा तातडीच्या कामासाठी निघणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ही विशेष गाडी 1 मे 2026 ते 26 जून 2026 या कालावधीत धावणार असून गुजरातमधील उधना स्टेशन पासून ते बिहारमधील मधुबनीपर्यंत प्रवास करणार आहे. यामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर आता या गाडीचे नेमके वेळापत्रक काय असेल, कोणकोणत्या महत्त्वाच्या स्टेशनवर ही गाडी थांबणार, तर चला सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून उधना मधुबनी एक्सप्रेस एक विशेष रेल्वे गाडी म्हणून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही गाडी कोणत्याही प्रकारच्या रिझर्वेशन शिवाय प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग गुजरातमध्ये रोजगारानिमित्त दाखल होतो. उन्हाळी सुट्टीनिमित्त हे सर्व कामगार मोठ्या संख्येने आपल्या गावी परत जातात. म्हणूनच या दिवसांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांची मोठी मागणी असते. सोबतच आपल्या उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः खानदेश परिसरातील अनेक लोक नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने गुजरातमध्ये जातात. म्हणूनच मे आणि जून दरम्यान गुजरातकडून खानदेशकडे जाणाऱ्या गाड्यांची देखील मोठी मागणी पाहायला मिळते. या सर्व गोष्टींचा विचार करून पश्चिम रेल्वेने आता हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. आता यामुळे कामानिमित्त गुजरातमध्ये गेलेल्या खानदेशातील जनतेला हा एक मोठा दिलासा मानला जातोय. कारण उन्हाळा सुट्टी दरम्यान आधीच सर्व गाड्यांमध्ये रिझर्वेशन फुल असते. म्हणूनच अनेक वेळा तत्काळ सीट मिळणे कठीण होते. पण आता या उधना मधुबनी एक्सप्रेसमुळे प्रवाशांना रिझर्वेशनची चिंता राहिलेली नाही. तर चला आता सर्वात प्रथम जाणून घेऊया या विशेष गाडीचे वेळापत्रक. मित्रांनो, उधना मधुबनी ही विशेष गाडी क्रमांक 09151 दिनांक 1 मे 2026 पासून 26 जून 2026 पर्यंत या कालावधीत धावणार आहे. ही गाडी आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि शुक्रवार या दिवशी उधना स्थानकावरून सकाळी 8:25 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत बिहारमधील मधुबनी स्टेशनवर जाऊन पोहोचेल. या रेल्वे प्रवासाचा कालावधी हा तब्बल 36 तासांपेक्षा अधिक असणार आहे. यानंतर परतीच्या दिशेने येणारी गाडी म्हणजेच मधुबनी उधना एक्सप्रेस गाडी क्रमांक 09152 ही विशेष गाडी 2 मे 2026 पासून 27 जून 2026 पर्यंत या कालावधीत आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच दर गुरुवार आणि शनिवार धावणार आहे. ही गाडी मधुबनी स्टेशनवरून रात्री 11 वाजता सुटेल. शनिवारी आणि सोमवारी दुपारी 2 वाजता उधना स्टेशन येथे पोहोचेल. तर चला आता जाणून घेऊया की विशेष गाडी नेमकी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबेल. मित्रांनो, यामध्ये खानदेशातील 3 महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशनसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमधील काही प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. सर्वात प्रथम खानदेशमधील नंदुरबार, जळगाव आणि भुसावळ स्टेशन. त्यानंतर मध्य प्रदेश राज्यातील खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना. सोबतच उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि बिहारमधील बक्सर, आरा, दानापूर, पाटणा, फातुहा या महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. आता यामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून आता गुजरातमधून सुट्टीसाठी परत गावी जाणारे विद्यार्थी आणि प्रवाशांना एक नवा पर्याय उपलब्ध झालाय, तो देखील कोणत्याही रिझर्वेशन शिवाय. आता यामुळे सुरत सारख्या शहरातून नंदुरबार, जळगाव आणि मध्य प्रदेश अशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सोबतच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार ते जळगाव प्रवासाला हा एक नवा पर्याय मानला जातोय. म्हणूनच या निर्णयाला खानदेशमधील प्रवासी नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळतोय. कारण अगदी जलद गतीने कोणतेही रिझर्वेशन न करता सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर प्रवास करता येणं शक्य होणार आहे. सोबतच
या गाडीचा सर्वाधिक फायदा अचानक प्रवास करणाऱ्या किंवा तातडीच्या कारणाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आता कौतुक केले जात आहे. म्हणून जर तुम्ही देखील उन्हाळी सुट्टी निमित्त गावी जात असाल तर ही विशेष गाडी तुम्हाला एक उत्तम पर्याय ठरू शकते. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या या विशेष गाडीबद्दलची. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.